नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. YouTubeच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वागत आहे. अ, पाहतो तुम्ही की कोणता व्हिडिओ बनवायचा मार्केटमध्ये किंवा न्यूजमध्ये कोणता नवीन विषय आहे का? तर नक्कीच मागल्या आठवड्यामध्ये जेईई मेन्स बरोबर याचा रिझल्ट त्या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल, चांगली पर्सेंटेज त्या ठिकाणी मिळालेले आहेत. बरेचसे विद्यार्थी हे ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत. तर त्याची एक नॉमिनल माहिती महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असावी. बरोबर आहे ना, की हे जेईई म्हणजे काय? हायस्कूलचे जे विद्यार्थी असतील बेसिकली त्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर ती माहिती मी या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. बघा जेईई जर तुम्ही त्या ठिकाणी Chromeवरती टाकलं तर जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन्स असं एक वेब पेज त्या ठिकाणी त्या पोर्टलवरती ओपन होत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं जे ॲन्सर की असेल किंवा जो रिझल्ट आहे, यांच्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता. बघा डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन उच्च शिक्षा विभाग जो आहे इंडियाचा, तर ती ही एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट करत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी जी आहे, ही एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट करत असते. बरोबर. या वेबसाईटवरती तुम्ही गेलात तर कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीसाठी बघा रिझल्ट फॉर जेईई मेन्स 2026 त्या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. त्याची ॲन्सर की ही त्याच्या अगोदर पूर्वी पब्लिश झालेली होती. पाहूया आता या जेईईमध्ये काही महत्त्वाचे जे काही टॉपिक आहेत, ज्या की विद्यार्थ्यांना माहीत असावे ते आपण आता पाहूया. पहा, या ठिकाणी जेईई एक्झाम कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. पहा, जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन इंजिनिअरिंग प्रिपेअर्ड फॉर स्टुडंट गाईडन्स. पहा, आता त्या ठिकाणी आपण ही जी काही माहिती घेणार आहोत, ही फक्त एक विद्यार्थ्यांसाठी आहे, की याच्यामध्ये काय-काय असतं पाहूया आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये. पहा, व्हॉट इज जेईई? बघा, ही जी काही जेईईची जी एक्झाम आहे, ही काय आहे? तर बघा, जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन ही आहे. नॅशनल लेव्हल इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आहे. फॉर ॲडमिशन इंटू IITs, NITs, ट्रिपल ITs अँड गव्हर्नमेंट कॉलेज. बघा, जर तुम्हाला इंजिनिअर होण्यासाठी काही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठीची ही एक्झाम आहे. कंडक्टेड बाय बघा, ही जी एक्झाम आहे ती NTA म्हणजे जेईई मेन आणि IITs फॉर जेईई ॲडव्हान्स. बघा आता हे जेईई मेन्स आणि जेईई ॲडव्हान्स म्हणजे काय हे पुढे-पुढे उलगडणार आहे. पण आता एवढं लक्षात ठेवा, की जेईई मेन्स आणि जेईई ॲडव्हान्स अशा 2 एक्झाम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत. का तर या ठिकाणचे जे काही कॉलेजेस आहेत, या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी बरोबर. जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावी लागते. पुढे पाहूया आता. पहा, टाइप ऑफ जेईई याचे 2 टाइप त्या ठिकाणी पडतात. पहा, जेईई मेन्स आहे बघा, कंडक्टेड ट्वाइस अ इयर, ही वर्षातून 2दा होते. गेटवे फॉर इंजिनिअरिंग कॉलेज. पहा, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा जो काही मार्ग आहे, गेटवे आहे, त्या ठिकाणी तुमचा ओपन होतो. जेईई ॲडव्हान्स जर तुम्ही पाहिली, ओन्ली टॉप जेईई मेन स्टुडंट एलिजिबल फॉर द ॲडमिशन इंटू IITs. बघा, म्हणजे जेईई मेन्स मधून तुमचे काही कॉलेजला त्या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे. पण जेईई ॲडव्हान्स थ्रू एक गेटवे तुम्हाला एक मार्ग त्या ठिकाणी ओपन होतोय ॲडव्हान्ससाठीचा. ज्याच्यामधून बघा IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सगळ्यात टॉपचं इंजिनिअरिंगचे जे कॉलेज आहेत इंडियामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. पाहूया आपण पुढच्या स्लाइडमध्ये काय इन्फॉर्मेशन आहे. पहा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया. याचा जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय आहे त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी तुमच्याकडे काय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. पहा, मस्ट हॅव पास ऑर अपिअरिंग इन अ क्लास 12 म्हणजे कुठेतरी तुमची 12वी झालेली पाहिजे, पण सायन्स फील्डमध्ये सब्जेक्ट रिक्वायर्ड फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स म्हणजे PCM
तो ग्रुप आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. सायन्स स्ट्रीम मॅन्डेटरी म्हणजे कुठेतरी तुमची जे स्ट्रीम आहे आर्ट, कॉमर्स आणि सायन्स म्हणजे तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे. एज अँड अटेम्प्ट्स रूल्स अप्लाय फॉर ॲडव्हान्स. बघा ॲडव्हान्स जर द्यायची असेल, पहिल्यांदा मेन्स द्यावी लागते, नंतर ॲडव्हान्स असते. पण ॲडव्हान्ससाठी कुठेतरी एज क्रायटेरिया आणि अटेम्प्ट म्हणजे किती अटेम्प्ट्स आहेत हे त्या ठिकाणी रूलनुसार, नियमानुसार त्या ठिकाणी असतं. पुढे पहा, जेई मेन्स एक्झाम पॅटर्न. याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न कसा असतो पाहूया आपण. पॅटर्न मध्ये बघा सब्जेक्ट आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. टोटल क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर 75 क्वेश्चन असतात. टोटल मार्क जर पाहिले तर 300 मार्कासाठी ही एक्झाम असते. +4 फॉर करेक्ट आन्सर अँड -1 फॉर निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते. बघा तुमचे जर त्या ठिकाणी कुठेतरी 4 क्वेश्चन जर चुकले तर तुमचा 1 मार्क जो आहे तो कट होणार आहे. टोटल 75 क्वेश्चन असतात आणि 300 मार्कासाठी ही त्या ठिकाणी एक्झाम कंडक्ट केली जाते. ओके. पुढे पाहूया. जेईई ॲडव्हान्स पॅटर्न जर तुम्ही पाहिला, बघा जेईई ॲडव्हान्स म्हणजे जी IIT कंडक्ट करते याच्यामध्ये 2 पेपर्स असतात. पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. ईच पेपर 3 अवर्स म्हणजे पेपर फर्स्ट हा 3 तासासाठी आहे, पेपर सेकंड हा 3 तासासाठी आहे. बरं तो कसा आहे बघा, MCQज, इंटेजर टाइप्स अँड मल्टिपल करेक्ट क्वेश्चन्स. म्हणजे कुठेतरी याचा जो पॅटर्न आहे हा MCQ टाइप आहे, कुठेतरी रायटिंग मध्ये आहे. मल्टिपल करेक्ट क्वेश्चन्स म्हणजे मल्टिपल क्वेश्चन्स मध्ये त्या ठिकाणी आन्सर जे आहेत तुम्हाला जास्तीत जास्त आन्सर द्यायचे आहेत. आणि हायर डिफिकल्टी लेवल, बघा याची डिफिकल्टी लेवल खूप जास्त आहे. पुढे पहा, सिलेबस कव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर बेस ऑन क्लास 11 अँड 12 PCM म्हणजे 11वी-12वीचं जे काही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील, मेकॅनिक्स असेल, थर्मोडायनामिक असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, कॅल्क्युलस असेल, कोऑर्डिनेट जिओमेट्री असेल म्हणजे तुमचं फिजिक्सचे कन्सेप्ट असतील, मॅथचे कन्सेप्ट असतील, केमिस्ट्रीचे जे मेन कन्सेप्ट असतील किंवा टोटल कन्सेप्ट असतील 11वी-12वीचे हे त्या ठिकाणी कव्हर केले जातात सिलेबसमध्ये. पुढे पहा, कॉम्पिटिशन लेवल जर पाहिली तुम्ही, बघा याची कॉम्पिटिशन लेवल खूप हायर आहे हा. कॉम्पिटिशन लेवल खूप हायर आहे बघा. 10 ते 12 लाख स्टुडंट्स अपिअर्स होतात जेई मेन्स साठी. म्हणजे ज्यांनी 12वीला ऍडमिशन घेतलेलं आहे, ज्यांनी 12वी पूर्ण केलेले आहे, असे 10 ते 12 लाख विद्यार्थी या ठिकाणी असतात. ऑल ओव्हर इंडिया मधून असतात. अराउंड 2.5 लाख क्वालिफाय फॉर ॲडव्हान्स. 2.5 लाखापर्यंतच त्या ठिकाणी विद्यार्थी क्वालिफाय होतात. कशासाठी? तर ॲडव्हान्ससाठी. अप्रॉक्सिमेट 6 बघा 16,000 म्हणजे 16,000 IIT सीट्स अवेलेबल. 16,000च सीट्स आहेत बघा. IIT मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही IITचे कॉलेज असतील त्याचे फक्त 16,000 सीट्स कुठेतरी या 2.5 लाखामधून. बरोबर म्हणजे हे आकडे खूप बोलतायत हा, नीट लक्ष द्या. हे आकडे खूप बोलतायत. फक्त 10 ते 12 लाख स्टुडंट्स आहेत जे की परीक्षा देऊ शकतात. 2.5 लाख स्टुडंट फक्त ऍडव्हान्स साठी क्वालिफाय होतात. 16,000 स्टुडंटच फक्त IIT मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. आणि हायली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे ही एक खूपच डिफिकल्टी लेवल जर तुम्ही पाहिलं म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मधून प्रत्येक वर्षामध्ये 16,000 सीट्स फक्त IIT मध्ये आहेत. बरं बाकीचे स्टुडंट्स असं काय बाकीचे आहेत ना, IIT नंतर जे NIT असेल, ट्रिपल IT असेल, गव्हर्नमेंट कॉलेज असेल त्या ठिकाणी ते ऍडमिशन घेणार आहेत. ओके, पुढे पाहूया. बरं, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी आहे, स्ट्रॉंग NCERT फाउंडेशन, सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, रेग्युलर मॉक टेस्ट, डेली 5 to 6 hour फोकस स्टडी अँड कन्सेप्ट क्लॅरिटी इज की. बघा कुठे पण कोणत्या एक्झामला ज्यावेळेस तुम्हाला तयारी करायची असतात तर NCERT असेल, तुम्ही जे काही 5वी ते 10वी सायन्स मॅथ शिकलेला असेल, 11वी-12वीला जे काही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ शिकला असेल, जे असेल ते हे मॉक टेस्ट असेल डेली 5 ते तास खूप कमी आहे हा. 12-12 तास, 16-16, 18, 24 तास अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पुढे पहा, रिकमेंडेड बुक्स बघा फिजिक्सचे काही बुक्स आहेत बघा, केमिस्ट्रीचे आहेत, मॅथचे आहेत, प्रॅक्टिस बुक आहेत जे की मार्केटमध्ये अवेलेबल असतात. कॉलेज थ्रू जेईई बघा
तुम्हाला जेई थ्रू बघा IITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ट्रिपल IITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि टॉप गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचं ऍडमिशन त्या ठिकाणी तुमचं होणार आहे. ठीक आहे, पुढे पहा. करिअर अपॉर्च्युनिटीज जर तुम्ही पाहिलं, पहा करिअर अपॉर्च्युनिटीजमध्ये आफ्टर IIT आणि NIT मध्ये इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे कुठेतरी तुम्ही जे काही रिसर्च अँड हायर स्टडीज जे आहे याच्यासाठी तुम्ही पात्र होता. सिव्हिल सर्व्हिससाठी पात्र होता. MBA अँड एंटरप्रेन्योरशिप बघा आणि अब्रॉड एज्युकेशन अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला बाहेरच्या देशात काही शिक्षण घ्यायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल होताय. सिव्हिल सर्व्हिसमध्ये तुम्ही जाऊ शकता, रिसर्चमध्ये जाऊ शकता, MBA असेल, एंटरप्रेन्योरशिप असेल, व्यावसायिक आहे. तुम्हाला बाहेर एज्युकेशन घ्यायचं असेल, जॉब करायचा असेल तर हा एक गेटवे आहे. हा त्या ठिकाणी तुम्हाला भविष्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या करून दाखवत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने टोटल जी इन्फॉर्मेशन आहे खताळ सर या YouTube चॅनल मार्फत ही मी माहिती तुम्हाला देत आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? कोणत्या टॉपिकमध्ये तुम्हाला मला अधिकची माहिती सांगण्यासाठी तुम्हाला परत एकदा हा व्हिडिओ जर बनवला, दुसरा पार्ट याचा बनवला तर कोणत्या टॉपिकवरती अजून मी सांगितलं पाहिजे? कमेंट करा, लाईक करा. त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक त्या ठिकाणी शेअर करा. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगायला आवडेल. ठीक आहे. तर ही माहिती कशी वाटली ही नक्की सांगा. इथेच आपण थांबूया. धन्यवाद.